महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असे मूळव्याधाचे औषध. आता मूळव्याध कसं बरं होत नाही तेच बघू आपण. तर आता घाबरू नका, मूळव्याधाला करू आपण बाय बाय. तर बघा कशापासून, तर ही आहे सुंठ. ही सुंठ आहे आणि ह्या सुंठेला कसं असतं बघा, आलं सुकून त्याची सुंठ केली जाते आणि सुंठेला आयुर्वेदात महाऔषधी संबोधले आहे. सुंठेला विश्व भेषज देखील म्हटलं आहे. म्हणजेच काय आहे, संपूर्ण जगाचं औषध म्हटलं तरी हरकत नाही. म्हणजे या सुंठेला काय म्हटलं जातं, विश्वभेषांत. म्हणजेच काय आहे, तर हे अख्ख्या जगाचं, संपूर्ण जगाचं औषध म्हटलं तरी ह्याला चालेल. तर ही सुंठेचा वापर करून आपण मूळव्याधाचा जो त्रास असेल, कोंब येणे, रक्त पडणे, भगंदर असेल, आग होणे किंवा खाज येणे असेल, शौचास साफ न होणे आदी समस्याचं काम काय करत असते, तर सुंठ वापरून आपण घरगुती उपाय करणार आहोत. आणि हा उपाय शेवटपर्यंत पहा. आणि आपल्याला काय आहे बघा, तर हात जोडून आपणास विनंती आहे की मूळव्याधासाठी जे आपण ऑपरेशन सांगितलं आहे ते करू नका. ऑपरेशनपूर्वी हा उपाय नक्की करून पहा, मग तुम्हाला काय निर्णय घ्यायचा आहे तो घेऊ शकता. तर चला, संपूर्ण हा जो आपला व्हिडिओ आहे तो आपल्याला काय करायचा आहे, पाहायचा आहे, जेणेकरून ही संपूर्ण जी माहिती आहे ती तुम्हाला समजली पाहिजेत. अर्धवट ज्ञानावर आधारित उपाय करायला गेलात तर तुम्हाला साईड इफेक्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर पहा, आपण इथं काय केलेलं आहे, असा हा सुंठेचा तुकडा घेतलेला आहे. आणि हा सुंठेचा तुकडा घेतल्याच्या नंतर आपण काय करत आहोत बघा, तर असा एक आपण काय केलेला आहे, खलबत्ता घेतलेला आहे. काय घेतलेला आहे, खलबत्ता घेतलेला आहे. आणि त्या खलबत्त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर असा सुंठेचा जो तुकडा आहे तो आपल्याला टाकायचा आहे. आणि टाकल्याच्या नंतर बघा आपल्याला काय करायचं आहे, तर हा सुंठेचा तुकडा आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून बारीक, म्हणजे आपले काय करायचं आहे, खलबत्त्यामध्ये कुटून ह्याची जी आहे ती पावडर तयार करायची आहे. बघा काय करायचे आहे, पावडर तयार करायची आहे. तीही अशा पद्धतीने पावडर तयार करायची आहे. आणि ही जी पावडर आपण तयार केल्यानंतर बघा, ही सुंठ जी आहे का नाही आपली, ही काय आहे, तर उद्वात हरक आहे. म्हणजेच काय आहे, हिच्यामध्ये जे उदराच्या, म्हणजेच आपले जे पोट आहे, ज्या पोटाच्या ज्या काही समस्या आहेत त्या नाहीशा करण्याचे गुणधर्म काय आहेत, तर ह्या सुंठेमध्ये आहेत. जे आपली पचन संस्था असेल, वायू निर्माण असेल, किंवा आणखीन आपल्या पोटामध्ये जे गॅस, अपचन असेल, अशा सर्व समस्यांचे निराकरण होते. आणि महत्त्वाचे म्हणजे पोटाच्या ज्या समस्या आहेत त्याचे शेवटचे टोक म्हणजे काय आहे, तर मूळव्याध आहे. म्हणजे जे आपले पोटाचे जेवढे विकार आहेत त्याचं शेवटचं टोक काय आहे, तर मूळव्याध आहे. म्हणून मूळव्याधावर महत्त्वपूर्ण उपाय आपण सुंठ पावडर आपली तयार करून घ्यायची आहे. तर चला, आता आपली काय झालेली आहे, इथं सुंठ पावडर जी आहे ती तयार झालेली आहे बघा. आणि ही सुंठ पावडर तयार झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, तर आपल्याला घ्यायचं आहे, काय घ्यायचं आहे, तर ताक घ्यायचं आहे. तर इथं बघू शकता तुम्ही, हे अशा पद्धतीने आपली काय झालेली आहे, जी सुंठ पावडर आहे ती तयार झालेली आहे बघा. तर इथं पाहू शकता आपण काय केलेले आहे, ताक घेतलेला आहे. काय घेतलेलं आहे, ताक घेतलेला आहे. आणि आपल्याकडे जर ताक नसेल तर आपण ह्या ताकाच्या जागेवरती बघा, जे दही असतं ते दहीसुद्धा तुम्ही काय करू शकता, घेऊ शकता. तर हे दही जरी नसेल तुमच्याकडे, जर आपल्याकडे रोज आपण दूध असतंच आपल्याला चहा बनवण्यासाठी, जर ते दूध असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं आहे. आणि लिंबू पिळून घेतल्याच्या नंतर बघा आपल्याला काय होतं आहे, तर त्या दुधाचं दही होत असतं. आणि दही झाल्याच्या नंतर बघा आपल्याला काय करायचं आहे, तर त्या दह्यापासून आपल्याला काय करायचं आहे, तर हे ताक तयार करून घ्यायचं आहे. आता हे ताक आपल्याला किती घ्यायचं आहे, तर साधारणतः आपलं जे फुलपात्र असतं
तर ते फुलपात्र काय करायचं आहे आपल्याला, साधारणतः फुलपात्र अर्ध फुलपात्र असं आपल्याला काय करायचं आहे, ताक घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर हे जे अर्ध फुलपात्र ताक आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे बघा, तर अशी ही जी सुंठ पावडर आहे आपली, काय आहे ही जी आपण छान पद्धतीने सुंठ पावडर तयार केलेली आहे ती किती टाकायची आहे बघा आपल्याला, तर असा हा अर्धा चमचा जी आहे ती ही सुंठ पावडर ह्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे. आणि हे दोन्हीही मिश्रण आपल्याला काय करायचं आहे बघा, तर हे एकत्र करून घ्यायचे आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे जे तुमची कफवात असेल, बद्धकोष्ठता असेल किंवा पोटाचे विकार असतील ते संपूर्ण काय होणार आहे, तर गायब होणार आहे. आणि तुम्हाला जो मूळव्याधाचा त्रास आहे म्हणजे कोणता कोणता, खाज येणे, कोंब येणे, रक्त पडणे, आग होणे, ही सर्व समस्या काही मिनिटामध्ये काय होणार आहे, तर गायब होणार आहे. आग तर बघा 2च मिनिटात काय होणार आहे, जी आपली आग होत असते मूळव्याधाच्या ठिकाणी ती काय होणार आहे बघा, 2च मिनिटात बंद होणार आहे. तर हा उपाय आपल्याला 2 ते 3 दिवस काय करायचा आहे, सलगपणे करायचा आहे बघा. त्याच्यानंतर तुमचं जे मूळव्याध आहे ना, ते मुळासकट काय होणार आहे, गायब करण्याचं काम फक्त हा उपाय करत असताना आपल्याला काय करायचं आहे, सकाळी जेवणानंतर. कधी घ्यायचं आहे आपल्याला हे औषध, तर सकाळी जेवणानंतर हा अर्धा फुलपात्र जो आपलं औषध तयार केलेलं आहे, जे ताक आहे त्या ताकामध्ये अर्धा चमचा आपल्याला काय आहे, सुंठ पावडर टाकायची आहे. आणि बघा मग तुम्हाला हे जी मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो की जो सुंठेचा जो गुणधर्म आहे तो छान उपयोगात येणार आहे. आणि हल्लीच्या आपल्या बघा फास्ट आणि व्यस्त जीवनशैलीमध्ये चुकीच्या आहारामुळे सुद्धा बघा आपल्याला काय होत असतं, तर चुकीच्या आहारामुळे सुद्धा आपल्याला काय होत असतं, तर मूळव्याध होत असतं. आता तुम्ही म्हणता चुकीचा आहार म्हणजे कसा आहार, तर बघा आपण काय करत असतो, आहारामध्ये जास्त तेलकट खात असतो, जास्त तुपट खात असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे मूळव्याध होण्याचं मुख्य कारण म्हणजे काय आहे बघा, चिकन, मासे, मटण, अंडी, हे जे मांसाहारी पदार्थ आहेत हे जास्त तेलकटपणामध्ये खाल्ल्याच्या नंतर बघा आपल्याला काय होत असतं, तर हे मूळव्याध जे आहे ते आपल्याला उद्भवत असतं बघा. आणि जास्तीत जास्त मासे खाल्ल्याच्या नंतर तर बघा एका रात्रीतच तुम्हाला, आज मासे खाल्ले ना तर रात्रीतच सकाळी तुम्हाला काय दिसणार आहे, की कोंब आलेला दिसणार आहे बघा. त्याच्यामुळे आपला जो आहार जो आहे तो बघा आपल्याला काय आहे, तर तो आपल्याला टाळायचा आहे. कोणता, मासे, मटण, अंडी, ह्या सर्व गोष्टी आपल्याला काय आहे, टाळायच्या आहेत. तर बघा हे असं औषध आपल्याला अशा पद्धतीने घ्यायचं आहे. आणि बघा दुसरं म्हणजे आपल्याला मूळव्याध कशामुळे वाढत असतं, तर आपण काय करत असतो की हे जे मूळव्याध झालेलं आहे तर हे आपण लोकांपासून लपवून ठेवतो, मोकळेपणाला कुणाला सांगत नाही. किंवा ज्यावेळेस आपल्याला मूळव्याध होतं अशा वेळेस काय करावं लागतं की आपल्याला हे डॉक्टरांना दाखवावं लागतं. आणि डॉक्टरांना दाखवल्याच्या नंतर बघा आपल्याला लाज वाटत असते की डॉक्टरांना नको दाखवायला. मग आपल्याला बघा डॉक्टरांकडे जर जायचं नसेल तर बघा हे अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, तर हे जे आपलं मूळव्याधाचं औषध आहे बघा, तर ते तयार करायचं आहे. आणि आपलं बघा काय करायचं आहे, जर तुम्ही हे जर औषध नाही घेतलं किंवा मूळव्याधाला जर तुम्ही शेवटपर्यंत नाही कुणाला दाखवलं किंवा कुणाला नाही बोलला तर त्याचा शेवट जो आहे तो आपला खूप भयानक होणार आहे. त्याच्यामुळं काय करायचं आहे, जर तुम्हाला ह्या भयानक शेवटापासून जर वाचायचं असेल तर आपण जे हे ताकापासून आणि सुंठेपासून जे औषध तयार केलेलं आहे ते तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे काय करायचं आहे, सकाळी जेवण केल्याच्या नंतर तर हे अर्ध फुलपात्र आपल्याला ताक घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा जे आहे ते आपल्याला सुंठ पावडर टाकायचे आहे. आणि सकाळी जेवण केल्याच्या नंतर हे अर्ध फुलपात्र जे आहे ते आपल्याला हे ताक घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला संध्याकाळीसुद्धा काय करायचं आहे की संध्याकाळीसुद्धा आपलं जेवण झाल्याच्या नंतर झोपायच्या वेळेस आपल्याला 10 ते 15 मिनिटं अगोदर हे असंच आपल्याला अर्ध फुलपात्र ताक आणि त्याच्यामध्ये सुंठ पावडर टाकायची आहे. आणि हे असं किती दिवस घ्यायचं आहे, तर सलग आपल्याला 3 दिवस घ्यायचं आहे. किती दिवस घ्यायचं आहे, सलग 3 दिवस घ्यायचं आहे. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता की तुमचा जो
मूळव्याधाचा त्रास आहे, जो भगेंदराचा त्रास आहे किंवा कोंब येण्याचा त्रास आहे किंवा जी आग होण्याचा त्रास आहे तो संपूर्णपणे बघा नाहीसा होणार आहे. तर भावा बहिणींनो, नक्कीच असे हे औषध तयार करा. धन्यवाद. चला भेटूया अशाच आपल्या नवीन आयुर्वेदिक व्हिडिओमध्ये.